12व्या शतकाच्या शांत पहाटे कर्नाटकातील बागेवाडीच्या पवित्र भूमीत एक तेजस्वी विचारांचा दीप जन्माला आला. हा दीप होता समतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा. तो म्हणजे महात्मा बसवेश्वर. लहान वयातच त्यांच्या मनात विचारांचे वादळ उसळत होते. नदीच्या प्रवाहासारखे त्यांचे चिंतन अखंड वाहत होते. निसर्गाच्या सान्निध्यात ते जीवनाचे गूढ शोधत होते. जेव्हा समाजाने परंपरेच्या नावाखाली अन्याय लादला, तेव्हा या तरुणाने निर्भीडपणे प्रश्न विचारला. जनेऊ नाकारत त्यांनी सांगितले, मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. सत्याच्या शोधासाठी त्यांनी घराचा निरोप घेतला. एकाकी प्रवास सुरू झाला, पण ध्येय स्पष्ट होतं. प्रत्येक पावलागणिक ते ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करत होते. काळ पुढे सरकला आणि ते पोचले कल्याणच्या राजदरबारात. प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि नीतिमत्ता यांच्या बळावर ते बनले जनतेचे खरे सेवक. सत्तेत राहूनही त्यांनी मानवतेची मशाल पेटती ठेवली. त्यांनी उभारला अनुभव मंटप, विचारांचा महासागर, जिथे जाती धर्माचे भेद नव्हते. स्त्री पुरुष समानतेने विचार मांडत होते. हीच होती खरी लोकशाहीची पहाट. काय कवय कैलास, त्यांचा संदेश घरोघरी पोहोचला. काम म्हणजेच पूजा आणि प्रत्येक माणूस समान. गरीब श्रीमंत, उच्च नीच या भिंती त्यांनी मोडून काढल्या. परंतु सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो. समतेच्या या विचारांना विरोध झाला. आंतरजातीय विवाहाने समाजात वादळ निर्माण झाले. तरीही बसवेश्वर शांततेचा दीप जपून उभे राहिले. शेवटी त्यांनी सत्तेचा मोह सोडला आणि शांतपणे निघाले आपल्या मार्गाने. मागे राहिला त्यांच्या विचारांचा अमर ठेवा. आजही त्यांचे विचार आपल्याला दिशा देतात. समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देतात. महात्मा बसवेश्वर एक नाव नाही, तर एक अखंड प्रेरणा आहे. महात्मा बसवेश्वर हे भारतीय संत परंपरेतील तेजस्वी, करुणामय आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व होते. 12व्या शतकाच्या अंधकारमय सामाजिक वातावरणात त्यांनी समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या विचारांची प्रभा इतकी प्रखर होती की अन्यायाच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला त्यांनी मुक्ततेचा सुवर्ण मार्ग दाखवला. बसवेश्वरांचे कायक आणि दासोह हे तत्वज्ञान म्हणजे जीवनाचे दिव्य सूत्रच होय. कायक म्हणजे परिश्रमाची पवित्र साधना, तर दासोह म्हणजे सेवाभावाची सुगंधी फुले. त्यांच्या मते श्रम हेच शिवपूजन आणि सेवा हाच खरा धर्म. त्यांची वचने म्हणजे अनुभवातून उमटलेली सत्याची तेजोमय मोतीमाळ आहे. साध्या, सरळ पण हृदयाला भिडणाऱ्या या वचनामध्ये जीवनाचे गूढ तत्वज्ञान दडलेले आहे. त्यांनी समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायावर तीक्ष्ण शब्दांनी प्रहार केला. बसवेश्वरांचे जीवन म्हणजे परिवर्तनाची प्रखर ज्वाला आणि करुणेचा शीतल झरा यांचे अद्वितीय संगम होय. आजही त्यांचे विचार मानवतेच्या मार्गाला प्रकाशमान करणाऱ्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्राबद्दल आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका अशाच नवीन छान व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.